मित्रांनो बघा, आज आपण ना एका अशा विषयावरती आपण चर्चा करणार आहोत ज्या विषयावरती अजूनपर्यंत ना कदाचित कोणीच चर्चा केली नसेल। तर मित्रांनो विषय काय आहे की मित्रांनो बायकांना कधी कधी आणि कशा कशा उत्तेजित होतात। काय बोललो मी? बायकांना कधी कधी आणि कशा कशा उत्तेजित होतात। म्हणजे मित्रांनो आपण ना आपण पुरुष लोक कसे उत्तेजित होतो की म्हणजे आपण एखाद्या बाईला आपण बघतलं तर आपण उत्तेजित होतो, आपण एखादा फोटो बघतला तर आपण उत्तेजित होतो, आपण एखादा व्हिडिओ बघतला तर म्हणजे आपण उत्तेजित होतो। तर मित्रांनो तसं बायकांना कधी कधी आणि कोणत्या पॉइंटला त्या उत्तेजित होतात याच्याबद्दल ना आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो जर तुम्हाला ना ह्याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल की बायकांना कधी कधी आणि कशा कशा त्या उत्तेजित होतात तर मित्रांनो त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। कारण मित्रांनो अशी माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल। तर मित्रांनो तुमचं पण कर्तव्य आहे की मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं। तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा बायकांना कधी उत्तेजित होतात तर मित्रांनो बायकांना सर्वात पहिल्यांदा तेव्हा उत्तेजित होतात जेव्हा घरामध्ये ना कुणीच नसताना जेव्हा ते आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बॉयफ्रेंडला ते बिना कपड्याचं उघडं बघतात। काय बोललो मी? घरामध्ये कुणीच नसताना जेव्हा घरातली सर्व लोक बाहेर गेली असतील आणि जेव्हा तिचा नवरा आणि ती किंवा ती आणि तिचा बॉयफ्रेंड असं ते दोघंच असतील आणि मित्रांनो तेव्हा ना जर तिचा नवरा असा उघडा राहिला सो आपल्या नवऱ्याचं ना असं उघडं असं दणकट त्याचं शरीर बघून आणि त्याची ना मस्क्युलर बॉडी आपल्या डोळ्यांनी बघून आणि त्याच्या अंगावरती ना असलेली केस बघून मित्रांनो बायकांना ना पुरुषांच्या अंगावरची केस बायकांना जास्त आवडतात। बायकांना अशा मित्रांनो बायकांना अशा पुरुषांना असली मर्द आहे असं समजतात। ज्या पुरुषाच्या अंगावर ज्या पुरुषाच्या छातीवर केस असतात ना सो मित्रांनो असा पुरुष बायकांना ना एखाद्या सिंहासारखा असली मर्द असा त्यांना वाटतो। आणि मित्रांनो असं शरीर बघून आणि मित्रांनो अशा अवस्थेमध्ये आपल्या नवऱ्याला आपल्या बॉयफ्रेंडला आपल्या डोळ्यांनी बघून ती बाई ना आतून ती उत्तेजित होते। पण मित्रांनो बाई ना कधी आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बॉयफ्रेंडला असं बोलून दाखवत नाही की मी ना तुला अशा अवस्थेत बघून मी आता ना उत्तेजित झाली आहे। कारण बायकांना ना थोडीशी लाज वाटते आणि थोडीशी भीती पण वाटते। तर मित्रांनो भीतीपोटी आणि लाजेपोटी बायका कधीच ना आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बॉयफ्रेंडला असं बोलून दाखवत नाही। पण मित्रांनो अशा अवस्थेमध्ये त्याला बघून ना ती बाई 100% ती उत्तेजित होते मित्रांनो। तर मित्रांनो ही ना पहिली मित्रांनो सिच्युएशन आहे। आता त्याच्यानंतर जी दुसरी परिस्थिती आहे तर ती दुसरी परिस्थिती ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांना कधी मित्रांनो उत्तेजित होतात की मित्रांनो जेव्हा त्यांचा बॉयफ्रेंड किंवा त्यांचा नवरा जेव्हा त्यांना ना जवळ घेतो, जेव्हा आपल्या बायकोला ना तो टच करतो किंवा जेव्हा तो आपल्या बायकोला मिठी मारतो तो बायकोला ना जवळ घेतो, बायकोला टच करतो, बायकोला स्पर्श करतो। सो मित्रांनो असा ना आपल्या नवऱ्याचा किंवा आपल्या बॉयफ्रेंडचा असा स्पर्श झाल्यावर ना कोणती पण बाई आतून ना ती उत्तेजित होते। पण मित्रांनो तसंच मित्रांनो ज्या बायका असतात ना त्या कधीच आपली अशी उत्तेजना आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बॉयफ्रेंडला अशी दाखवत नाही। जेव्हा तुम्ही ना आपल्या बायकोला किंवा आपल्या गर्लफ्रेंडला जेव्हा तुम्ही जवळ घ्याल, जेव्हा तिला मिठी माराल किंवा मित्रांनो तुम्ही तिला जवळ घेऊन ना तिच्यासोबत हलकासा रोमॅन्स तुम्ही कराल ना तेव्हा मित्रांनो तुमची बायको किंवा तुमची गर्लफ्रेंड 100% ना ती उत्तेजित होणार मित्रांनो। पण ती कधीच ना तुम्हाला असं दाखवणार नाही की अरे मी ना उत्तेजित झालेली आहे असं ती तुम्हाला ना कधीच दाखवणार नाही। कारण मित्रांनो बायकांना ना थोडीशी लाज वाटते आणि थोडीशी भीती वाटते। जेव्हा तुम्ही तिला ना जवळ घ्याल ना तेव्हा मित्रांनो ती तुम्हाला असं बोलेल की अरे सोड ना मला, सोड ना मला असं तुमच्यापासून ना दूर जाण्याचा ती नाटक करेल। मित्रांनो तिला ना दूर जायचं नसतं पण मित्रांनो बायकांना असं नाटक करतात की अहो सोडा ना, अहो सोडा ना, मला हे काम आहे ते काम आहे असं नाटक करतात मित्रांनो। पण बायकांना ना कधीच आपल्या पुरुषाच्या मिठीतून त्यांना बाहेर जायचं नसतं। तर मित्रांनो ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा।
आता त्याच्यानंतर बायका ना कधी उत्तेजित होतात की मित्रांनो, जेव्हा त्यांचा नवरा ना किंवा त्यांचा बॉयफ्रेंड त्यांच्यासोबत ना घाणेरड्या किंवा चावट गोष्टी जेव्हा त्यांच्यासोबत ना तो बोलायला सुरुवात करतो. म्हणजे मित्रांनो, जेव्हा ना एखाद्या बाईचा नवरा, एखाद्या बाईचा बॉयफ्रेंड जेव्हा तिच्यासोबत ना घाणेरड्या चावट गोष्टी जेव्हा तो बोलायला सुरुवात करतो, तेव्हा ती बाई ना आतमधून ती उत्तेजित ती झालेली असते. पण मित्रांनो, तेव्हा ती ना असं नाटक करते आणि म्हणजे ती त्याला असं बोलते की अरे काय बोलतोयस, नालायक कुठला, चावट कुठला, हलकट कुठला, असं म्हणजे ती बाई ना म्हणजे त्याला मुद्दामून बोलते की शी बाई, म्हणजे तू किती घाण बोलतोस. असं म्हणजे बायकांचे डायलॉग तुम्ही ऐकले असतील मित्रांनो. पण मित्रांनो, बायकांना ना अशा गोष्टी त्यांना ऐकायला खूप जास्त मजा येते. पण बायकांना कधी तुम्हाला असं ओपनमध्ये तुम्हाला सांगणार नाही की म्हणजे अरे तू माझ्यासोबत ना अशा घाणेरड्या चावट गोष्टी तू बोलायला सुरुवात कर. पण मित्रांनो, तुम्हाला समजेल की जेव्हा तुम्ही ना आपल्या बायकोसोबत किंवा आपल्या ना गर्लफ्रेंड सोबत जेव्हा तुम्ही अशा घाणेरड्या अशा चावट गोष्टी जेव्हा तुम्ही बोलाल ना, तेव्हा मित्रांनो, जर तुमची बायको म्हणजे असं हसून तुम्हाला जर बोलत असेल की म्हणजे शी बाई तू किती घाण बोलतोस, चावट कुठला, घाणेरडा कुठला, नालायक कुठला, असं म्हणजे जर तुम्हाला ना ती हसून आणि लाजून तुम्हाला जर बोलत असेल ना, सो तुम्ही समजून जा की तिला पण ना अशा गोष्टी ऐकून तिला मजा येत आहे आणि तिला ना अशा गोष्टी तुमच्याकडून ना अजून ऐकायच्या आहेत. तर मित्रांनो, असा ना त्याचा अर्थ असतो. तर मित्रांनो, ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.